बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती। एका ट्रक ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या। पालकमंत्री अजितदादा कुठे आहेत? अंजली दमानियांचा सवाल। तर शिक्षक आत्महत्येवरनं अंजली दमानिया कारवाईसाठी आक्रमक। आमदार सुरेश धस यांच्याकडनं खोक्याच्या घरी पाहणी। खोक्याचं घर पाडल्यानंतर धसांकडनं कुटुंबियांची विचारपूस। वन विभागानं दमदाटी केल्याचा कुटुंबियांचा आरोप। छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र। भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांचा काँग्रेसवरती आरोप। शिवेंद्रराजे भाजप आणि संघाची री ओढतायत। हर्षवर्धन सकपाळ यांचा पलटवार। औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद सुरूच। औरंग्याची कबर नकोच, संजय गायकवाड यांची भूमिका। तर कबर महाराजांच्या शौर्याची निशाणी। हर्षवर्धन सकपाळ यांचं मत। अनेक संघटनांकडनं कबर उखडून टाकण्याचा इशारा। विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल। चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर। तर दादांना काम आवडलं असेल, भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही, विशाल पाटलांचं स्पष्टीकरण। लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण। मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केसे यांना उमेदवारी। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावं ऐनवेळी घोषित करणार। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बसवरती आत्मघाती हल्ला। पाकिस्तानचे 90 सैनिक ठार झाल्याचा दावा। सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरामध्ये भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS गुलदार ही युद्धनौका दाखल। राज्यातील पर्यटनाला चालना देण्यावर भर देणारा प्रकल्प।